नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तो चलिए शुरू करते हैं. आज आहे प्रजासत्ताक दिन, तर तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मी ठरवलं की एक नवीन ब्लॉग बनवूया, की बोलो छोटा मोठा गाणं असेल ना पण बनवूया आज. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि खूप टाईम झाला की म्हणजे व्हिडिओ पडलेच नाही यूट्यूबवरती आणि आलेच नाहीत, तर त्यासाठी मी बोललो आज जरा बनवूया आणि खूप भारी. आणि तुम्ही लास्टपर्यंत राहा आणि आपला ब्लॉग नक्कीच बघा, खूप भारी आणि खूप इंटरेस्टिंग असेल. तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, पहुंचूं मैं जहां भी मेरी बुनियाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्तर जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे माता की जय, वंदे मातरम. One hour later.
अरे घाल बाबा चालेल तू घाल ना असं काय काय कोण पाहिजे असं हे काय बाबू लहान मुलांना जात येतो हे बाय काय खाली मित्र श्री ज्ञानदेव तुकाराम. कसं वाटे पियुष नाईस एक्सपिरियन्स समझ रहे हो आप समझ रहे हो बस झालं आहे बस झालं Yeah, boy. 2 hours later. थोड्या टायमानंतर मी ठरवलं असं की कांदिवलीला जाऊया कारण की गणपती बघायला जायचं होतं आणि आजचा दिवस पण खूप चांगला आहे म्हणून बोललो जातो आणि आपल्यासोबत भाव पण आहे तो होता दादा स्वागत तो करो हमारा. आपला भाव पण आला आहे आपल्यासोबत तर आपण जाऊया डायरेक्ट कांदिवलीला तिथं गणपती विराजमान झालेत तिथं आपण जाऊया आणि भरपूर गणपती भेटणार आहेत ते तुम्ही बघा खूप भारी असणार आहे मंडळींनो फायनली पोचलो आपण गणपतीच्या इथं बघू शकता खतरनाक आहे रे बघू शकता एकदम भारी मूर्ती आहे माझ्या समोरच मूर्ती आहे एकदम भारी मूर्ती बघा पुरी लालबागच्या रायासारखी पूर्ण म्हणजे एकदम भारीच मूर्ती आहे एक नंबर खतरनाक मूर्ती आहे तर पुढे कसं वाटतं पुढे वन साईड खतरनाक गणपती भारी असं वाटतं पुरा लालबागच्या राजाच आहे समोर खूप भारी असं वाटतं पुरा लालबागचा राजा बसलाय मी असं वाटतं खूप भारी तर मंडळीनो आपण दुसऱ्या गणपतीच्या इथं आलो आहे म्हणजे कुठचा तरी गणपती आहे वन साइड मूर्ती आहे ब्रो खूप म्हणजे खूप भारी आणि आपल्यासोबत दोन मित्र जॉईंट झालेत नाम क्या है तुम्हारा ऋषि और उसका नाम क्या है सूरज तर आपण दुसऱ्या गणपतीच्या इथं आलो आहे आणि बघू शकतो इथं वाटतं स्पर्धा चालू आहे डायरेक्ट गणपतीच्या इथं जाऊया चल 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 गाड़ी स्टार्ट कर चल चप्पल छूट गया हम फर्स्ट स्टार्ट हम फर्स्ट और गाड़ी चला बच्चों कोई किसका कॉपी मत करो सब अपने अपने मन से करना कोई किसी को हेल्प नहीं करना 1 hour later. आपला आता तिसरा गणपती आहे म्हणजे कांदिवलीचा श्री वर बघू शकता आजचा तिसरा गणपती आहे अजून आपल्याला खूप भरपूर गणपती एक्सप्लोअर करायचे म्हणजे चारकोपचा म्हणजे चिंतामणी आहे चारकोपचा पेशवा आहे म्हणजे अजून बरेचसे गणपती बाकी आहेत एक्सप्लोअर करायचे आहेत आपल्याला बघू शकता मीटर झाला आहे आपला कांदिवलीचा श्री जाऊया एकदम भारी मूर्ती चिंतामणीचा लुक दिलाय कांदिवलीच्या श्रीला आजचा आपला तिसरा गणपती आहे
कांदिवलीचा श्री. जास्त नाही. चलो अरे तुम्हाला सणवार आवडतं पण आम्हाला आमच्या बाप्पाचं आगमन आवडतं. तर मंडळीनो आता आपण पोचणार आहे तो म्हणजे चौथा गणपती म्हणजे आपला चार कोपचा सम्राटच्या इथं. तर आता आपण पोचूया. समोरच आहे म्हणजे समोर बॅकग्राऊंड दिसतोय. तर जाऊया आता तिथंच आहे जवळपास आहे. आणि चौथा गणपती आहे आपला आजच्या दिवसाचा. भरपूर गणपती आपल्याला पाहायचे आहेत. खूप दमलो आहे. चालत चालत येतोय. स्टार्टिंगपासून चालतच येतोय. बस बेटा बहुत बढ़िया. फायनली आपण पोचलो आहे तो पण चार कोपच्या सम्राटच्या इथं. म्हणजे तेजू कायाचा रूप आहे. पुरा भारी रूप आहे. तुम्ही बघा. तुम्हाला पण खूप आवडेल. लय भारी एकदम गोड मूर्ती. लय भारी आहे. मला तर खूप आवडली मूर्ती. तुम्हाला कशी आवडली तुम्ही कमेंट करून सांगा. लय भारी मूर्ती आहे. एक नंबर मूर्ती आहे. आपण आलो चार कोपच्या राजाला. आपल्या समोर आहे बघा. मला खूप आनंद झाला. खूप भारी वाटतं. मजा आया. भारी दर्शनाला चालू आहे. शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. यापुढे उदास
नमस्कार मंडळी आता खूप दमलो आहे लय म्हणजे लय. स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत चालत आलो आहे मी, ते पण गणपती बघायला, कारण की आम्हाला काय माहितीच नव्हतं, लोकेशन नाही माहिती नाही काय, तर खूप दमलो आहे मी. तर आता आपण इथंच ब्लॉग एंड करूया.